आज आपण चटपटीत डिश बनवत आहे। खूप सोपी आहे बनवण्याकरता। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। बारीक रवा घेऊया आणि यामध्ये थोडंच मीठ टाकून मिक्स करून घेऊया। मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकूया। मिक्स केलेला आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया। चपाती बनवण्याकरता गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे, खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, या पद्धतीने छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। झाकून बाजूला ठेवून देऊया। तेव्हापर्यंत आपण इथे मी 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे। आज आपण डिश चना डाळपासून बनवत आहे आणि चटपटीत अशी ही डिश बनणार। 1 वाटी चना डाळ घेतलेली, यामध्ये आपण लसूण टाकूया, हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। यामध्ये टाकलेला आहे दही टाकल्याने या डिशला छान चव येत असतं। आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया। छान असं बारीक मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला दही टाकलेला आहे। इथे पाण्याचा वापर नाही करायचा। 2 चम्मच दही टाकलेला आहे। छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं। आता आपण स्लरी बनवूया। पोहा खायच्या चम्मचनी 4 चम्मच मैदा घेतलेला आहे। यामध्ये टाकूया पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच तीळ, थोडं चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि कोथिंबीर। थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊया। आपल्याला खूप घट्ट पण नाही करायचं आहे आणि खूप पातळ पण नाही। मी दाखविणार याप्रमाणे छान असं स्लरी बनवूया, जेणेकरून डिशला स्लरी चिपकायला पाहिजे। या पद्धतीने छान अशी स्लरी बनवून घेतलेली आहे। आता आपण मिक्सरमध्ये डाळ बारीक करून घेतलेली होती, यामध्ये टाकूया ओवा टाकल्याने या डिशला छान चव येत असतं। आणि मिक्स करून घेऊया। आपण चना डाळ मिक्सरमध्ये बारीक केलेली तेव्हा पण कोथिंबीरचा वापर केलेला, वरून पण आपण कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्याने या डिशला छान चव येत असतं। बघा, छान असं पीठ पण 10 मिनिट बाजूला ठेवलेले होते। आता आपण यापासून डिश बनवूया। छान असे गोळे बनवून घेतलेले, कोरपाट घेतलेलं, त्याला तेल लावलेलं आणि आता आपण चपाती लाटून घेऊया। खूप जाड पण नाही लाटायची आणि खूप पातळ पण नाही, या पद्धतीने छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं, यापासून आपण रोल बनवूया। जो मसाला बनवून घेतलेला आहे डाळेपासून ते यामध्ये टाकूया आणि रोल बनवूया। खूप छान बनलेली आहे ही डिश आणि घरच्या साहित्यापासून बनतं। रवा आपल्याकडे असतंच, त्यापासून आज आपण डिश बनवत आहे। इथे मी स्लरी मैद्यापासून बनवलेली आहे, तिथे तुम्ही गव्हाचा पीठचा पण वापर करू शकता। छान असा मिश्रण मसाला भरून घेतलेला आहे। आता आपण रोल बनवूया। रोल बनवताना मसाला समोर जात असतं तर थोडा काढून घ्यायचा आणि छान असा रोल बनवून घेऊया। छान असं मिश्रण भरून मी रोल बनवून घेतलेला आहे। या पद्धतीने मी 1 वाटी रवापासून 3 रोल बनवलेले आहेत। छान बनलेली आहे ही डिश। आणि रवापासून बनवत आहे तर तेलकट ही डिश बनत नाही। दुसरा पण रोल या पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे।
या पद्धतीने छान असे मी रोल बनवून घेतलेले आहे। बघा, आपण चणा डाळपासून पण एक नवीन डिश बनवत आहे आणि ही डिश खाण्याकरता खूप छान लागत असतं। कढई घेतलेली, कढईमध्ये थोडेस पाणी ठेवलेले, पाणीला उकळी येऊ द्यायची आणि त्यावर स्टँड ठेवलेला। चाळणी घेतलेली, चाळणीला तेल लावलेलं आहे आणि यामध्ये आपण रोल ठेवूया आणि वाफेवर शिजवून घेऊया। बघा, छान असे पाणी उकळी आले आहे। आता यावर आपण चाळणी ठेवून देऊया आणि झाकून देऊया। 10 मिनिटमध्ये बघा छान असे रोल शिजलेले आहे। या पद्धतीने पण ही डिश बनलेली आहे, पण मी या डिशला तळून घेतलेला आहे। तुम्हाला या पद्धतीने पण ही डिश थोडी जिरा मोहरी मध्ये फ्राय करून खाऊ शकतो। खूप छान बनलेली आहे ही डिश। रोल बनवून तयार आहे। मी या डिशला आता तळून घेत आहे। या पद्धतीने ही डिश बनवून बघा, खूप छान बनलेली आहे आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। आणि आज आपण घरी साहित्य असतं त्यापासून बनवलेली आहे आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने डिश खाण्याकरता दिली तर सहज मुलांना आवडत असतं। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। स्लरी बनवून घेतलेली होती। यामध्ये आपण जी डिश बनवून घेतलेली आहे ती टाकूया आणि तेल गरम होण्याकरता ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की डिशला आपण तळून घेऊया किंवा आपण थोडाच जिरा मोहरीचा तडका देऊन ही डिश खाण्याकरता घेऊ शकतो। बघा, छान अशी मी डिश तळून घेत आहे। तेल गरम होऊ द्यायचं, नंतरच ही डिश तळण्याकरिता तेलामध्ये टाकूया। ज्यांना डीप फ्राय नसेल करायचं त्यांनी या डिशला जिरा मोहरीचा तडका दिला तरी चालेल। जेव्हा आपण वाफेवर शिजवलं त्यानंतर स्लरी बनवायची गरज नाही। जिरा मोहरीचा तडका पण देऊन ही डिश खाण्याकरता छान लागतं। छान अशी डिश मी तळून घेत आहे। हलका ब्राऊन कलर येतपर्यंत या डिशला तळून घेतलेला आहे। या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेत आहे। माझ्या घरी ही डिश सगळ्यांना खूप आवडलेली। रव्याचा वापर केलेला आहे तर ही डिश तेलकट होत नाही। बघा, छान असा ब्राऊन कलर येत आहे। आता आपण डिश काढून घेऊया। चटपटीत अशी चणा डाळपासून आज आपण डिश बनवलेली आहे। या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे। खूप छान बनलेली आहे ही डिश। बनवून बघा, कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चणा डाळपासून आणि रवा यापासून आज आपण छान अशी डिश बनवलेली आहे। बाय बाय।